झालेलं आहे आणि या ठिकाणी माझे खूप मित्र जमलेले आहेत आणि ते सर्वांचं मी कारण पुरस्कार मिळण्यामध्ये या समाजाचा खूप वाटा असतो. कारण ते समाजामध्ये असताना अगदी जुन्नर तालुक्याचं असो, दिशा सोंडे सोशल फाउंडेशनचं, मराठा पत्रकार संघाचं, अद्याप सगळे पत्रकार मित्र असो, सर्वांबरोबर अगदी आपण व्यवस्थित राहिलो, वागलो आणि समाजाची सेवा केली तर आपल्याला कुठंच काही कमी पडत नाही. थँक्यू. पुढे असेल सर्वांना कारण मम्मी तू काय ते करू शकते म्हणजे युट्यूब चॅनल खोलणं किंवा त्याचे जे काय असेल ते पाहते. मी फक्त पुढे असते तिला साथ देते. हा हे सगळं आईचं आहे. हे सगळे गुण तुमच्यामध्ये आहे. याच कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार रोहित खरगे यांनाही भला माणूस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. या भल्या माणसाविषयी आणि या पुरस्कारासाठी त्यांची कशी निवड झाली त्याबद्दल संपूर्ण पत्रकारिता सांभाळून जे समाजकार्य करतात असे रोहित खरगे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार. तुम्हाला आज या कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा पुरस्कार मिळालाय, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? कोणताही पुरस्कार घेताना समाजामध्ये काम केल्याशिवाय समाज दखल घेत नाही आणि समाजामध्ये आपण ज्यावेळी खस्ता खातो अगदी सगळं कामधंदे बाजूला ठेवून जेव्हा समाजासाठी आपण काहीतरी करतो त्यावेळी असे पुरस्कार मिळतात. आणि या नावाने जो भला माणूस या नावाने जेव्हा पुरस्कार मला जाहीर करण्यात आला त्यावेळी मला शेकडो फोन आले, शेकडो SMS आले की या नावाला साजेसा असा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार माझ्यावर संस्कार करणाऱ्या मी माझ्या आईला आणि माझ्याशी माझ्याबरोबर सतत राहणाऱ्या माझ्या साथ देणाऱ्या माझ्या पत्नीला आणि माझ्या पिंपरी पेंढार जे माझी जन्मभूमी आहे त्या समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढार येथील सर्व ग्रामस्थांना समर्पित करतो. पुरस्कार मिळताना आपल्याबरोबर समाजामध्ये खूप लोक जोडलेले असतात. माझ्या या सगळ्या जडणघडणीत सर्वात जास्त जर वाटा असेल तर माझ्या मित्रमंडळींचा. जुन्नर तालुका मित्रमंडळ असो, दिशा सोशल फाउंडेशन असो, दिवंगत महापौर मधुकर कोवळे स्पोर्ट्स क्लब असो की माझ्या पिंपरी पेंढार गावातील SM चैतन्य असो, पिंपरी पेंढार सोशल फाउंडेशन असो किंवा 11 मारुती गणपती आणि इतर गावातील ज्या संस्था आहेत त्या संस्था असतील त्यांचे सगळे जे लोक आहेत ते जोडलेले असतात. आणि मैत्रीच्या बाबतीत सांगायचं तर माझे जवळचे मित्र निगडीतील माझे नगरसेवक दत्तानाना पवळे हे माझ्या मोठ्या भावासारखे नेहमीच मार्गदर्शन करत असतात. आणि माझ्या कॅन्सरच्या काळामध्ये अगदी माझ्या संगतीने राहणारे अगदी जीवाभावाचे म्हणजे बालपणीचे मित्र प्राध्यापक प्रमोद थोरात सर, शशिकांत चव्हाण सर, राजेश कुटे पाटील, सुनील जाधव पाटील, त्याचबरोबर जुन्नर तालुका मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे आणि संपूर्ण टीम. आणि याच्याच नंतर पत्रकार असतील आणि असंख्य शहरातील जे मी जे मित्र जोडले ते सगळे मित्रांनी मला त्यावेळी पूर्ण आधार दिला, मानसिक आधार दिला, आर्थिक आधार दिला. आणि त्या आधाराच्या जोरावर आज मी तुमच्यामध्ये उभा आहे आणि हा पुरस्कार मला मिळतोय. भला माणूस या सगळी जी भली जी माणसं माझ्याबरोबर होती त्या माणसांमुळे हा पुरस्कार मला मिळतोय असं मला वाटतं. यालाच लागून सर आपल्याला एक प्रश्न आहे. कोरोनामध्ये केलेला तुम्ही संघर्ष, तुमच्या पत्नीने तुमच्या कुटुंबाने केलेलं सहकार्य म्हणूनच आज आपण हा भला माणूस पुरस्कार प्राप्त होतोय आणि तुम्हाला गौरवण्यात येतोय. याविषयी त्या संघर्षाविषयी आपल्याला थोडक्यात काय सांगा? कोरोनाच्या वेळी सगळ्यांना माहिती आहे खूप अत्यंत बिकट परिस्थिती होती. त्या काळात जेव्हा मी ॲडमिट झालो त्यावेळी अगदी माझे सगळे मित्र धावून आले आणि त्या कोरोनाच्या काळात माझी अतिशय बिकट अशी परिस्थिती होती. मी म्हणजे घंटा वाजवणार सगळे म्हणतात अशा परिस्थिती होतं. परंतु पत्नीला त्याची थोडीही कल्पना नव्हती. त्याचं कारण माझ्या मुलाने त्यावेळी जे 18 दिवस माझ्याबरोबर त्या ICUच्या बाहेर बसून असायचा. घरी आल्यावर म्हणायचा की मम्मी आज मी सूप दिलं, मम्मी आज मी ज्यूस दिला. परंतु मी त्यावेळी त्या अवस्थेत होतो याची कल्पना हिला थोडी येऊन दिली नाही. कारण ही जर ढासळली असते तर कुटुंब ढासळलं असतं. त्या मुलांनी माझा मुलगा राहुल याने थोडी कल्पना येऊ दिली नाही. आणि मी माझे मित्र खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी रेमडेसिवीर पाठवली, त्याच्या बाळासाहेब जवळकर यांनी रेमडेसिवीर पाठवली.
आणि माझ्या त्या काळामध्ये त्यांनी मला जो सपोर्ट केला की जाण्याच्या, मी अगदी त्या डॉक्टरांना बोललो होतो की मला जाऊ द्या आता, असह्य वेदना होत्या त्या. परंतु खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी फोन केला, सांगितलं दादा तुम्हाला शुगर नाही, तुम्हाला BP नाही, तुम्हाला कुठलाही व्याधी नाही, तुम्ही नक्की बरे व्हाल. आणि त्यानंतर 18 दिवस ठरवलं आता मरायचंच नाही. आणि त्याच्यानंतर मी सुखरूप बाहेर आलो. हे सगळं ह्या मित्रांमुळं आलो आणि हे सगळं मैत्रीच्या जोरावर आज मी तुमच्याबरोबर उभा आहे. तर आता आपण पाहिलं हे होते रोहिदास खरगे, अत्यंत संघर्ष करून पुनर्जीवन झालेले हे रोहिदास खरगे पत्रकार आहेत. समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम आता त्यांचं चालू आहे.